नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. तर नवीन अपडेट जी आहे ती लाडकी बहीण योजनेविषयीच आहे. तर सरकारने जे आहे तो आपला शब्द पाळलेला आहे. म्हणजे सगळ्या सध्या एकच चर्चा आहे की लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे. तर आता आनंदाची बातमी आहे. तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे आहे ते पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आता कसं चेक करणार ते हे आपण पाहूयात. तर विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 2100 रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. तर त्याप्रमाणे महिलांच्या खात्यामध्ये जे आहे ते डिसेंबरचा हप्ता आतापर्यंत 1500 रुपयांनी जे आहे ते महायुती सरकारच्या विजयानंतर डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयांनी महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. पण विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 2100 रुपये देण्याची घोषणा महायुतीनं केली होती. यावरून सध्या बराच खल सुरू आहे. त्यातच आता जानेवारी महिन्यातील हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. तर तसंच उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात येत्या 2 दिवसात जमा होणार असल्याचे सरकारने स्पष्ट सांगितलेले आहे. तर पैसे खात्यात जमा झाले आहेत किंवा नाही हे कसं चेक करायचं हे आपण जाणून घेऊयात. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. तर लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलांनी घेतल्याचं पडताळणीमध्ये उघड झालं आहे. पण या पार्श्वभूमीवर योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी जमा होणार याच्यावर वारंवार विचारणा करण्यात आली होती. तर याबद्दल जे आहे ते महिला व बालविकास मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी जानेवारीचा हप्ता जो आहे तो 26 जानेवारीपूर्वी खात्यामध्ये जमा होईल अशी ग्वाही दिली होती. तर हे जे आदिती तटकरे ह्या मीडियासमोर ज्या व्यक्त झाल्या होत्या लाडकी बहीण योजनेबाबत, त्याविषयीचा जो व्हिडिओ आहे तो मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकला आहे. तुम्ही तो पाहू शकता की नेमका आदिती तटकरे काय बोलले आहेत आणि त्यांनी स्पष्ट काय काय सांगितलेले आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. तर पण प्रजासत्ताक दिन अर्थात 26 जानेवारी जो आहे तो जवळ येत आला तरी हप्ता जमा होत नसल्याचं नेमकं काय झालंय असं प्रश्न जे आहे ते लाडक्या बहिणींमध्ये निर्माण झाला आहे आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अस्वस्थ आहेत. पण अखेर शुक्रवारी 24 जानेवारीपासून पात्र महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे जे 26 जानेवारी त्यांनी तारीख दिली होती, पण 24 जानेवारीपासून जे आहे ते महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता ज्या महिलांना त्यानुसार पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये पण आहे ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जो आहे तो आता मिळण्यास सुरुवात झाली आहे. तर तुम्हाला पण जानेवारीचा हप्ता आला का लाडक्या बहिणींना, तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं कोणत्या राज्यातनं बोलते हेही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचं नाव आणि तुम्हाला किती पैसे जमा झाले आहे तुमच्या अकाउंटमध्ये हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर खात्यात पैसे आले का, तर हे कसं चेक करायचं हे आपण पाहूयात. तर लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट बँक हस्तांतरण पद्धतीनं अर्थात DBTद्वारे जमा होत असल्यानं जर पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाले असतील तर तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल. म्हणजे तुम्ही जे लॉग इन करताना किंवा अर्ज भरताना जो तुम्ही तुमचा मोबाईल नंबर दिला आहे, मोबाईल क्रमांक, तर त्याच मोबाईल नंबरवर आणि त्याच बँकेवर तुमचे पैसे जमा होणार आहेत. आणि तुम्ही जो नंबर तिथे दिला आहे मोबाईल नंबर, त्याला SMS जो आहे तो तुम्हाला येऊन जाईल की तुमच्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहे. तर आता जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुमच्या बँकेच्या ॲपमध्ये जाऊन तिथे डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही पाहू शकता, तुम्ही चेक करू शकता. आणि जर काही महिलांना तेही नसेल जमत तर तुम्ही डायरेक्ट बँकेमध्ये जाऊन जे आहे तुम्ही ते चेक करू शकता. ते बँकेचे अधिकारी जे आहेत ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगून टाकतील. तर आता 2100 रुपये कधी मिळणार हा जो प्रश्न आहे मोठा, तो लाडक्या बहिणींमध्ये चर्चेचा विषय आहे की 2100 रुपये जे सरकारने आश्वासन दिलं होते की 1500 रुपयावरनं 2100 रुपये कधी, तर त्याबाबतही सरकारने महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर ते मंत्री जे आहेत आदिती तटकरे यांनी 2च दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपये करण्याबाबत महत्त्वाचे भाष्य केले होते. तर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेचा हप्ता जो आहे तो 1500वरनं 2100 रुपये करण्याची शिफारस केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यानंतर याच्या वाढीव खर्चाची अधिवेशनातच तरतूद केली जाईल असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळं आता अधिवेशनानंतरच लाडक्या बहिणींचा वाढीव हप्ता मिळणार आहे. म्हणजे सरकारने जे आश्वासन दिलं होतं की महायुती सरकारचा जर विजय झाला तर लाडक्या बहिणींना जे 1500 रुपयेचं हे मिळत होतं तो आता जो आहे तो 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्यात आलेला आहे. म्हणजे 600 रुपयाने त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. पण महायुतीचा सरकारचा विजय झाला आणि डिसेंबरचा हप्ता 6वा हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयानेच जमा झालेला आहे. पण 2100 रुपयांचं जे आश्वासन आहे ते
नक्की सरकार पार पाडणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही स्पष्ट केलेलं आहे. आणि आता आदित्य तटकरे यांनीही मीडियासमोर जे आहे ते स्पष्ट सांगितलं आहे की 2100 रुपयाची जी मागणी आहे महिलांची किंवा 2100 रुपये जे देण्यात येणार आहेत त्याचंही अधिवेशनामध्ये चर्चा त्याची सुरू आहे. त्याच्यामुळे महिलांना 2100 रुपये जे आहेत ते खात्यामध्ये लवकरच त्यांच्या जमा होणार असल्याची चर्चा आहे. आणि ते 2100 रुपये आहे, जानेवारीचा हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, पण तो 2100 रुपयांनी नाही तर सध्या तो 1500 रुपयांनीच प्रति महिना तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे. म्हणजे जानेवारीचा हप्ता जो आहे तो येण्यास सुरुवात झालेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर महिलांनी आता काळजी करू नये, तुमच्या अकाउंटमध्ये जे आहे ते लवकरच लाडकी बहीण योजनेचे पैसे हप्ता लगेच येणार आहे. तर आता ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि ज्यांना काही प्रश्न असतील, ज्यांना पैसे आले नसतील त्यांनीही कमेंटमध्ये विचारू शकता, मी त्याचे उत्तर नक्की देईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवीन जे अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेअर पण करा म्हणजे सर्वांपर्यंत जे आहे ते डिटेल ही सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. धन्यवाद.